1-2 मिनिटांसाठी पोरांचं वर्ष वाया घालवणं कितपत योग्य आहे हे सरांना कळलं पाहिजे। पाऊस पाण्याचे दिवस आहेत, माणसं बाहेर गावावर येतात, काहीतरी पद्धत पाहिजे हो जरा तरी। एवढी पोरं रिक्वेस्ट करायला, पालक रिक्वेस्ट करायला म्हणून तर त्यांनी काहीतरी ऍडजस्ट करायला पाहिजे जरा तरी। सकाळी त्यांनी लेट आले तरी त्यांना घेतलं होतं, तर मग आता काय प्रॉब्लेम होते? 5 मिनिट आधी तुम्ही डोर क्लोज करता, 1 वर्ष पूर्ण वाया जातं। परत सीईटी झाल्याशिवाय कॉलेज ऍडमिशन देणार नाही। मग आमच्यासारख्या सामान्य माणसाने करायचं काय? या पोराने वर्षभर आता पुढच्या काय करायचं त्यांनीच सांगू देत आम्हाला। कशासाठी आलाय, कसला पेपर होता ते जरा सांगा। इथे सीईटीची एक्झाम होती, आम्ही इथे 3:25 पर्यंत आलोय आणि टायमिंग होती 3:30 ला गेट क्लोजची, तरी पण घेणं ते आज। का घेतलेलं नाही, काय कारण सांगितलंय? लेट ना आलाय म्हणून। लॉगिन होत नाही लॉगिन होत नाही आणि लॉगिन टायमिंग 4 वाजता प्रॉपर लॉगिन करतात। माझे सकाळी फ्रेंड्स होते, त्यांनी पण सकाळी सीईटीची एक्झाम होती, 2 बॅचेस मध्ये होतं सीईटी एक्झाम, सकाळी आणि आता। पण त्यांनी सकाळी त्यांनी लेट आले तरी त्यांना घेतलं होतं, म्हणजे एक 15 मिनिट म्हणा, 20 मिनिट्स म्हणा, लेट आले तरी त्यांना घेतलं होतं। मग आता काय प्रॉब्लेम होते? 5 मिनिट आधी तुम्ही डोर क्लोज करता, 1 वर्ष पूर्ण वाया जातं। परत सीईटी झाल्याशिवाय कॉलेज ऍडमिशन देणार नाही। कुठून आलाय? मी कोल्हापुरातूनच आले, पण आज संडे त्यामुळे झेरॉक्सची मोस्ट ऑफ दी दुकानं बंद होती, त्यामुळे मला झेरॉक्ससाठी लेट झाला। मी 2 मिनिट अजून वेळ होता तर एंटर करत होते, तोपर्यंत डोर क्लोज केले। काय करायचं आता? ऑप्शन। तुम्ही कुठून आलाय? इथे मंगळवार पेठेत मोडशिंगी। शिरोली। पावसामुळे थोडी लेट झाली। पावसामुळे थोडी लेट झाली। काही पालक सुद्धा आहेत इथं, काय सांगाल काका? आम्ही 32 शिराळाहून आलो। बर, आम्ही 10 किलोमीटर आलो पुढे, एवढ्यावरती पाणी असल्यामुळं जवळजवळ कमरेबरोबर पाणी होतं। तिथून पुन्हा 10 किलोमीटर पाठीमागे जाऊन आम्ही परत नंतर फिरून मग पेठ वडगाव मार्गे आलो। किती वाजता इथे, कितीला पोहोचला? तिथं आम्ही बरोबर 3:30 ला 5 मिनिटं कमी असताना आलो। बर, तिथे तिने गेटच बंद केलं। त्याच्यानंतर काय म्हटले, विचारलं नाही? ते म्हटले आमचा काही विषय नाही कॉलेजचा, ते शासकीयचं हे आहे, त्यामुळे ते लोक घेत नाही। काय सांगाल? आम्ही इचलकरंजीतून आलोय, 3:30 ला डॉट इथं पोहोचलेलो होतो। आतमध्ये आम्ही रिक्वेस्ट पण घेतलो, घ्यायसाठी रिक्वेस्ट केलो, पण तिने अलाव केलेलं नाहीत आम्हाला। नमस्कार, नाव कसं? पाटील केवलिंद्रराव, कसबा वळीतून आलो आहे। निडोरी मार्गे रस्ता बंद आहे, बिदरीच्या ओढ्यावर पाणी आहे, शेवटी ह्याचं दऱ्याजवळ आपलं निडोरीचा पण मार्ग बंद आहे, शेवटी आम्ही इकडं कोगनोळी मार्गे आलो। पोचला किती वाजता इथं? गेट क्लोज आहे, 3:30च्या दरम्यानच पोचलो, फिरून यायचं होतं म्हणून पोचलो। 3:30 वाजून 5 मिनिटानंतर रिक्वेस्ट केली तर एवढं विद्यार्थी सगळे थांबलेले होते। सरांना रिक्वेस्ट केली, पूर परिस्थिती आहे, जरा समजावून घ्या सर, परंतु शार्प पेपर 4ला सुरू होता, त्यांनी 4:04 आम्हाला घेतले। 4 वाजल्यापासून आम्ही इथंच आहे, म्हणजे 3:30 वाजल्यापासून तरी आम्ही इथंच उभा आहे। नमस्कार मॅडम। नमस्कार सर। 1-2 मिनिटांसाठी पोरांचं वर्ष वाया घालवणं कितपत योग्य आहे हे सरांना कळलं पाहिजे। पाऊस पाण्याचे दिवस आहेत, माणसं बाहेर गावावर येतात, काहीतरी पद्धत पाहिजे हो जरा तरी। एवढी पोरं रिक्वेस्ट करायला, पालक रिक्वेस्ट करायला म्हणून तर त्यांनी काहीतरी ऍडजस्ट करायला पाहिजे जरा तरी। इथं किती वेळ झालं पोरं थांबलं ते जरा सुद्धा दाद देत नाही। मग आमच्यासारख्या सामान्य माणसाने करायचं काय? पोरांना शिकवायचं का नाही? हे मोठा प्रश्न आहे। पोरात या पोरांनी काय करायचं सांगा, ह्या सरांनी सांगायचं त्या पोरांनी हे पुढचं वर्ष कसं घालवायचं। काय अपेक्षा काय आता? अपेक्षा काय म्हणजे त्यांनी ऍडजस्ट करून थोडा तरी त्यांना लवकर घेतला असता। आलेली होती पोरगी, ती अक्षरशः रडत होती, मग थोडा वेळ तरी त्यांनी घ्यायला पाहिजे होतं। अगदी असं झालं नाही, अर्धा 1 तास झाले आणि पेपर तुमचा संपत आला आणि तुम्ही आलाय, असंही काही झालेलं नाही। पोरं किती वेळ झालं थांबलेत आणि किती पालक रिक्वेस्ट करायला तरी सर दाद देत नाहीत। काही होत नाही म्हणजे असं कुठलं काहीच जगात नाही की काहीच होऊ शकत नाही। हे जर काहीतरी करायला पोरांसाठी लागले तर काही पण होऊ शकते। सरांनी जर केले तरी अजून सुद्धा वेळ गेले नाही। त्यांनी असं तरी करावं की बाबा तुमची ही टायमिंग गेलं ना आणि 1-4 दिवसानं तुम्ही या, तुमची आम्ही परीक्षा घेतो, हे तरी त्यांनी करायला पाहिजे ऍडजस्ट। ह्या पोरांनी वर्षभर आता पुढच्या काय करायचं त्यांनीच सांगू देत आम्हाला। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।